दुसरा एक मुद्दा त्याच्यामधनं येतो तो म्हणजे शरद पवारांनी हे म्हटलं असलं तरी नरेंद्र मोदी यांनी काही वर्षापूर्वी निदान शरद पवारांबद्दल आदराने का होईना हे म्हटलेलं आहे की मी तुमचं बोट धरून वाटचाल केली राजकारणामध्ये, असं निदान त्यांनी कबूल तरी केलं. पण इतक्या वर्षामध्ये आज नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते, त्यानंतर आता 2 वेळा पंतप्रधान राहिले, पुन्हा 3ऱ्या वेळेला पंतप्रधान होण्याच्या दिशेने त्यांची वाटचाल सुरू आहे. अशा वेळेला शरद पवारांनी कधी आपल्या या शिष्याचं, जर त्यांना ते शिष्य मानत असतील तर त्यांचं कौतुक केलेलं दिसत नाही की बाबा माझा शिष्य मुख्यमंत्री होता, तो आज पंतप्रधान झाला, 2 वेळा पंतप्रधान झाला, देशाचं एक वेगळं स्थान जे आहे ते निर्माण केलं. अशा या व्यक्तीबद्दल आपल्याला काहीतरी आदराने बोललं पाहिजे, किंवा ते तरी निदान म्हणू शकले असते की नरेंद्र मोदी यांनी माझ्याकडून काहीतरी घेतलं आणि त्यामुळे आज ते इथपर्यंत वाटचाल करू शकले, असं ते म्हणू शकले असते, तेवढा मोठेपणा दाखवू शकले असते. पण त्यांनी ते केलेलं नाही.